पालिकांच्या आरक्षणाची सोडत जाहीर झालेली आहे आणि या सगळ्या आरक्षण प्रक्रियेमध्ये 50% आरक्षण हे महिलांसाठी राखीव होतं। त्यामुळे अनेक महत्त्वाच्या महानगरपालिकांमध्ये महिला महापौर आपल्याला पाहायला मिळणार आहेत। दरम्यान या सगळ्या आरक्षण प्रक्रियेसंदर्भात किशोर जोरगेवार यांची प्रतिक्रिया आली आहे, आपण पाहूया। आमच्याकडे साधारणतः भारतीय जनता पार्टीच्या 4 आणि आमचा जो मित्रपक्ष आहे शिवसेना त्यांचं एक असे 5 महिला उमेदवार आमच्याकडे या ठिकाणी या आरक्षणामध्ये महापौर पदाच्यासाठीच्या निवडून आलेल्या आहे, ज्यामध्ये संगीता खांडेकर आहे, दुसऱ्या आशा देशमुख आहे, सारिका संदूरकर आहे, अनुजा सतीश तायडे आहे आणि आमचा जो मित्रपक्ष आहे शिवसेना डिलेन शैलेश केळझरकर, असे आमच्या 5 भगिनी या पदाकरता आमच्याकडे निवडून आलेले आहे। तर कुठे कोणत्या प्रवर्गाचा महापौर होईल आपण पुन्हा एकदा ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहतोय। अनुसूचित जमाती प्रवर्गातून कल्याण डोंबिवली, अनुसूचित जाती प्रवर्गातून ठाण्यात, अनुसूचित जाती महिला प्रवर्गातून जालना लातूर, अकोला अहिल्यानगर चंद्रपूर जळगाव या ठिकाणी ओबीसी महिला प्रवर्गातून, तर इचलकरंजी पनवेल उल्हासनगर कोल्हापूर या ठिकाणी ओबीसी प्रवर्गातून आरक्षण असेल, पण तिथे महिला किंवा पुरुष या दोघांपैकी कोणाचीही वर्णी लागू शकते। महाराष्ट्रातल्या 29 महापौर पदांसाठी आरक्षण जाहीर झाले। अनुसूचित जमातीसाठी 1, अनुसूचित जातीसाठी 3, ओबीसी प्रवर्गासाठी 8 आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी 17 जागा निघालेल्या आहेत। दरम्यान महापौर आरक्षणाच्या सोडती फिक्स होत्या। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी हा गंभीर आरोप केलाय। नागपुरात शिवानी दाणी यांच्यासाठी महापौर पद सर्वसाधारण महिलांसाठी ठेवलं असा आरोप विजय वडेट्टीवारांनी केलाय। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने घेतलेले आक्षेप योग्यच असल्याचं विजय वडेट्टीवार म्हणतात। गरज पडल्यास मित्रपक्ष न्यायालयातही जाईल असं वडेट्टीवार म्हणतात। तर महापौर पदासाठी आरक्षणाची सोडत ही ठरवलेली होती, फिक्स होती असा गंभीर आरोप विजय वडेट्टीवार यांनी केलाय। या सगळ्या प्रक्रियेवरती ठाकरेंच्या शिवसेनेनं सुद्धा आरोप केलेला आहे। नागपूरमध्ये शिवानी दाणी यांच्यासाठी महापौर पद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी सोडलं असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केलाय आणि या सगळ्या प्रक्रियेविरोधात गरज पडल्यास मित्रपक्ष न्यायालयातही जाईल असा विजय वडेट्टीवार यांनी दावा केलेला आहे। त्यामुळे आता आरक्षण सोडतीच्या प्रक्रियेवरून विरोधक आक्रमक झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। नागपूरच्या आरक्षण सोडतीवर विजय वडेट्टीवार यांनी आक्षेप घेतलाय, तर मुंबईतल्या आरक्षण सोडतीवरती किशोरी पेडणेकर यांनी आक्षेप घेतलेला आहे। एसटी प्रवर्गासाठी मुंबईची जागा का सुटली नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे। चक्राकार पद्धतीनं जर आरक्षण सोडलं असतं तर एसटी प्रवर्गाची जागा मुंबईत सुटली असती असा दावा किशोरी पेडणेकरांचा आहे। तर नागपूरमध्ये शिवानी दाणी यांना महापौर बनवण्यासाठी सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी तिथे आरक्षण राखीव केलं असा दावा विजय वडेट्टीवार यांनी केलेला आहे। त्यामुळे आरक्षणाची ही सगळी सोडत, ही सगळी प्रक्रिया फिक्स केलेली होती असा दावा विजय वडेट्टीवार यांनी केलाय। अत्यंत गंभीर आरोप त्यांनी केलेला आहे। कोणत्या महानगरपालिकांमध्ये कोणत्या प्रवर्गाचा महापौर असेल हे चित्र आता स्पष्ट झालंय। नाही, यामध्ये हे सगळं फिक्सिंग आहे आणि आपल्या सोयीनुसार हे केलेलं आरक्षण, काढलेलं आरक्षण आहे असं माझं स्पष्ट मत आहे। मुंबईमध्ये जे आरक्षण काढलं गेलं ते सुद्धा एसटीसाठी ज्यावेळेस नावं टाकले गेलेत, एसटीचे महानगरपालिका ठरवलेत त्यावेळेस त्यामध्ये मुंबईचा समावेश नव्हता। मी परवा बोलताना म्हणालो की जर हे आरक्षण नागपूरमध्ये सर्वसाधारण महिलेसाठी येत असेल तर हे आरक्षण फिक्सिंग आहे, हे आरक्षण फिक्स केलेलं आहे। कारण महापौर पदाचा उमेदवार ठरलेला आहे कोणाला करायचं। मी त्यांचं नाव आजच डिक्लेअर करून देतो। भाजपापेक्षा भारतीय जनता पक्षाकडून शिवानी दाणी या महापौर पदाच्या उमेदवार नागपूरच्या भारतीय जनता पक्षाच्या आहेत आणि बरोबर सर्वसाधारण आलेला आहे। हे सगळं जे काही चाललंय आरक्षणाचा घोळ, यामध्ये शिवसेनेने घेतलेला आक्षेप जो आहे तो सत्य आहे आणि या संदर्भात आवश्यकता पडली तर कोर्टात सुद्धा मला वाटतं ती मंडळी जातील असं एकूण चित्र आहे। आणि या सगळ्या घडामोडींकडे आपलं लक्ष असेल।